Today we'll be discuss about that the childhood deficiency disorders, okay, and adolescent disorders including in the mental deficiency. So today we'll be discuss about that the mental retardations in childrens. Okay, तर आज आपण डिस्कस करणार आहे mental retardations in children. So mental retardation is not a disease, it is a condition. Okay, so ही condition ही disease नाही आहे, याला आपण रिकवर करू शकतो. ओके, बीपीची आपण डेव्हलपमेंट या ठिकाणी करू शकतो. ओके, सो आपण मेंटल रिटार्डेशन बद्दल थोडंसं बघू. MR मीन्स मेंटल रिटार्डेशन्स मीन्स mental retardations. It is a diagnosis before age of 18, usually in infancy or the prior to birth, that including below average general intellectual functions and a lack of skills necessary for daily living. Okay, so in that या condition मध्ये काय होणार की before the age of 18 years, so we will be diagnosed the mental retardation. Okay, so at the time of sign and symptoms जर का आपण बघणार, सो इन्फन्सी पिरियड असेल. ओके, इन्फन्सी पिरियड पासून तर बर्थ पर्यंत आपण त्यामध्ये बघू शकतो. ओके, ज्यावेळेला प्री स्कूलर चिल्ड्रन्स असेल, स्कूलर चिल्ड्रन्स असेल आणि टॉडलर चिल्ड्रन्स असेल, सो यांच्यामध्ये काय होणार, इंटेलेक्च्युअल फंक्शनिंग प्रॉपरली डेव्हलप होणार नाही. इंटेलेक्च्युअल फंक्शनिंग म्हणजे कसं, ज्यावेळेला आपण त्यांना एखादी गोष्ट करायला लावली, एखादी ऍक्टिव्हिटी करायला लावणार, सो ती प्रॉपरली करू शकणार नाही. ओके, लाईक ते त्यांचे प्रॉपरली अंडरस्टँडिंग नसणार. ओके, त्यांच्यामध्ये स्किल्स प्रॉपरली त्यासाठी डेव्हलप झालेल्या नसणार. ओके, आता ज्यावेळेला आपण टॉडलर आहे, टॉडलरला 3 इयर्स म्हणून तो ट्रायसायकल्स स्टार्ट करू शकतो किंवा म्हणजे रन करू शकतो. ओके, सो ह्या पिरियडमध्ये मेंटल रिटार्डेशनमध्ये ज्यांना आपण ज्यावेळेला ॲक्टिव्हिटी करायला सांगणार, एखादी स्किल्स फुल ॲक्टिव्हिटी करायला सांगणार, सो त्या ठिकाणी त्यांची लॅक ऑफ ॲक्टिव्हिटी किंवा लॅक ऑफ स्किल्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणार. सो हे आपण केव्हा आयडेंटिफाय करतो, बिफोर द एज ऑफ 18 इयर्स. सो आपण त्याला डायग्नोज करू शकतो. ओके, सो आपण इन्फन्सी पिरियडमध्ये हे जास्त मोस्ट बघतो. त्यानंतर IQ फॉर्म्युला, IQ इज इक्वल टू मेंटल एज डिवायडेड बाय फिजिकल एज इंटू 100. ओके, किंवा आपल्याला ॲव्हरेज IQ काढायचं असला, ॲव्हरेज IQ लेवल इज 100. IQ लेवल बिलो 70 इज मेंटली रिटार्डेशन्स. ओके, सो IQ इज इक्वल टू काय, मेंटल एज. मेंटल एज म्हणजे कशी, आता 6 इयर्सचा जो चिल्ड्रन्स आहे, सो तो काय करणार, रिडिंग ॲक्टिव्हिटी करणार. ओके, त्यानंतर प्ले करणार, त्यानंतर अटेन्शन प्रॉपरली देणार, ॲक्टिव्ह असणार. ओके, सो मेंटल एज त्याची किती झाली, 6 इयर्स. ओके, त्यानंतर आहे क्रोनॉलॉजिकल एज, म्हणजे तो त्या टाइम पिरियडमध्ये तो किती करू शकतो. ओके, सो ते. ओके, त्यानंतर इंटू 100. ओके, आपण त्याला मल्टिप्लाय करणार 100ने, सो आपली जी ॲव्हरेज एज आहे ती 100 येणार. ओके, सो आपण ॲज पर जी क्रोनॉलॉजिकल एज आहे आणि मेंटल एज आहे त्यानुसार आपण त्यांना कॅल्क्युलेशन केलं IQ फॉर्म्युल्यामध्ये. ओके, सो जर का ॲव्हरेज IQ बघायचं असेल आपल्याला, सो लेवल इज किती 100 असेल किंवा 110 पर्यंत. IQ लेवल जर का बिलो 70 असेल, सो आपण त्याला मेंटल रिटार्डेशन्स असं बोलतो. ओके, सो इन जनरल इंटेलेक्च्युअल फंक्शनिंग इज determined by administering standardized intellectual test like Wechsler Adult Intelligence Scales WAIS. ओके, वेस्लर्स इंटेलिजन्स स्केल जी आहे ती आपण ॲडल्टमध्ये आयडेंटिफाय करतो फॉर द मेंटल रिटार्डेशन आहे का ते चेकअप करण्यासाठी. अडॅप्टिव्ह बिहेवियर मीन्स डिग्री विथ द विच इज इंडिव्हिज्युअल मीट द स्टँडर्ड ऑफ पर्सनल इंडिपेंडन्स अँड द सोशल रिस्पॉन्सिबिलिटी एक्सपेक्टेड ऑन हिज एज अँड कल्चरल ग्रुप. ओके, सो ॲज पर त्याचे अडॅप्टिव्ह बिहेवियर म्हणजे काय, ॲज पर त्याच्या एजनुसार तो कोणत्या स्किल्सफुल ॲक्टिव्हिटी करणार. ओके, एक्सपेक्टेड काय ठेवणार, तो इंडिपेंडेंट राहणार त्या टाइम पिरियडमध्ये, सो तो अदरवर डिपेंडेंट राहणार नाही. ओके, त्याला आपण अडॅप्टिव्ह बिहेवियर असं म्हणतो. एपिडेमियोलॉजी जर का आपण बघितली, 3% ऑफ जनरल पॉप्युलेशन्स आर द मेंटल रिटार्डेशन्स. इन इंडिया 5:1000 रेशो ऑफ मेंटल रिटार्डेशन्स. बॉयज मोर दॅन गर्ल्स. ओके, बॉयज हे मोर दॅन गर्ल्सपेक्षा मेंटल रिटार्डेशनमध्ये डायग्नोज होतात. मॉर्टॅलिटी हाय इन सिव्हिअर अँड द प्रोफाउंड. सो मेंटल रिटार्डेशन ड्यू टू असोसिएटेड विथ फिजिकल इलनेस. ओके, सो त्यांना मेंटल रिटार्डेशन सोबत अजून सुद्धा फिजिकल इलनेस त्यांना बघायला भेटतं आपल्याला. ओके, सो ज्यावेळेला आपण मेंटल एज कॅल्क्युलेट करतो, सो त्यावेळेला आपल्याला त्यांची फिजिकल हेल्थ सुद्धा कॅल्क्युलेट करायची. त्यानंतर आहे मेंटल रिटार्डेशन्स. माइल्ड रिटार्डेशन्स, IQ from 15 to 70 can be read, do basic math, hold a job and the take care of themselves. Okay, mild retardations आपण त्याला बोलतो, 15 to 70 पर्यंत त्याचा राहणार. ओके, मॉडरेट रिटार्डेशन्स IQ कसं असणार, 35 to
49 can speak, feed and dress themselves, work under the supportive condition. Okay, सो ते काय करणार, स्पीक प्रॉपरली करणार, फीड म्हणजे जे पण डेली ॲक्टिव्हिटी ते करणार, ड्रेसअप करणार स्वतः, ओके, वर्क करणार पर अंडर द सपोर्टिव्ह कंडिशनच्या मध्येच. ओके, सिव्हिअर रिटार्डेशन्स IQ फ्रॉम 20 to 34 रिक्वायर कॉन्स्टंट सुपरविजन अँड लिमिटेड कम्युनिकेशन्स. ओके, सो ते काय करणार, लिमिटेड कम्युनिकेशन्स करणार. ओके, सिव्हिअर रिटार्डेशनवाले, आणि त्यानंतर ते त्यांना आपल्याला कॉन्स्टंटली सुपरविजनसाठी त्यांना ऑब्झर्व करायचं आहे. Profound retardations below the 20 barely communicate with the basic emotional response, so cannot be feed or dress and the dependent on other for care. So या ठिकाणी प्रोफाउंड रिटार्डेशन्स मध्ये कम्युनिकेट करणार नाही कोणासोबत जास्त, आणि द बेसिक इमोशनल रिस्पॉन्स त्यांचा असणार. ओके, ते कॅनॉट म्हणजे ते प्रॉपरली फीड सुद्धा घेणार नाही, ड्रेसअप करणार नाही. ओके, सो या डिपेंडंट असणार अदर्स पीपल्सवर. ओके, माइल्ड रिटार्डेशन्स, mild mental retardations like IQ 15 to 69, largest group of mental retardations patient about 85%, used to be referred as a educable. As a group they often develop social communications and the motor skill during the preschooler years without any concern. In late teen can be acquire academic skills commensurate with the 6th grade. Okay, so या ठिकाणी काय करणार की माइल्ड मेंटल रिटार्डेशन्सला आपण या ठिकाणी असं डेव्हलप करतो, म्हणजे आपण या ठिकाणी आयडेंटिफाय करतो. द जस्ट फॉर एज्युकेबल पर्सन विल बी देअर. ओके, 85% ऑफ लार्जेस्ट ग्रुप इज मेंटल रिटार्डेशन्स ऑफ माइल्ड कंडिशन. सो दॅट टाइम काय होणार की दे आर बी ऑल्सो डेव्हलप देअर सोशल स्किल्स. ओके, सोशल इन्व्हॉल्वमेंट अँड द कम्युनिकेशन्स इन्व्हॉल्वमेंट अँड द मोटर स्किल ड्युरिंग द फ्री स्कूलर विदाउट एनी कॉन्सर्न्स. In mild mental retardations, they are achieve social and the occasional skills adequate for minimum self-support, but may need supervision, particularly when they are stressed. Can be usually learned to live independently or in a supervised setting. Okay, so in mild mental retardations, it is a achieve social active असणार ते, occasional skill त्यांच्यामध्ये असणार. ओके, but adequately minimum of support, self support त्यांना लागणार. ओके, बट त्या ठिकाणी काय होणार, आपल्याला त्यांना नीड फॉर सुपरविजनसाठी इम्पॉर्टंट आपल्याला त्यांना ऑब्झर्वेशन करायचं, सुपरविजन करायचं. पर्टिक्युलरली काय होणार, ती आर स्ट्रेस असणार. ओके, सो ते आपल्याला त्यांना लर्न करायचं आहे की दे आर लाईव्ह इंडिपेंडेंटली ऑर इन सुपरवाइज सेटिंग्समध्ये. मॉडरेट मेंटल रिटार्डेशन्स IQ किती असणार, 35 to 49. About 10% of the mental retardations population, only 10% will be moderate mental retardations populations आहे. ओके, and it is used to be called tri-enable. ओके, त्याला आपण काय बोलतो, tri-enable. मोस्ट acquired communication skills during early childhood. ओके, त्यांची कम्युनिकेशन स्किल कशी असणार आहेत, ॲक्वायर असणार आहेत. ओके, मॉडरेट असणार आहेत. कॅन बेनिफिट फ्रॉम व्होकेशनल ट्रेनिंग अँड विथ द मॉडरेट सुपरविजन अटेंड टू अ पर्सनल केअर. त्या ठिकाणी आपण त्यांना बेनिफिट्स काय देऊ शकतो, व्होकेशनल ट्रेनिंगद्वारे आपण त्यांना त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट करू शकतो. सो मॉडरेट सुपरविजन्स आपण त्यांच्यामध्ये देणार आहेत. So about 10% of the mental retardations population is there. Okay, so it is used to be followed tri-enable. Most acquired for a communication skill during childhood. Okay, so आपण त्यांना बेनिफिट देऊ शकतो. ओके, बेनिफिशियली आपण त्यांना सपोर्ट देऊ शकतो. फॉर द व्होकेशनल ट्रेनिंग आपण त्यांना प्रोव्हाइड करू शकणार फॉर द मॉडरेट सुपरविजन मध्ये आणि त्यांच्या पर्सनल केअरसाठी. अनलाइकली टू प्रोग्रेस बियॉन्ड 2nd grade ऑफ इन अकॅडमिक सब्जेक्ट. ओके, so moderate mental retardation may be learned to travel independently in familiar places. Okay, so ते काय करणार, लर्न करणार फॉर द ट्रॅव्हल इंडिपेंडेंटली इन फॅमिलियर प्लेसेस मध्ये. डिफिकल्टीज इन social skills and the recognized social conventions can be interfere with the peer relationship in the adolescence. As an adult, most can be performed unlike unskilled or the semi-skilled work under the supervision, can live in the community usually within the supervision. So severe mental retardations IQ किती असणार आहे, 20 to 34. So 3 to 4% of mental retardations population असणार आहे. So during early childhood acquire a little or no communication speech. So it is a severe mental retardations. It is a 3 to 4% of mental retardations populations during early childhood and acquire a little or no communication speech. During school age period may be learned to talk and be of elementary self-care skills. Okay, so unlikely to progress beyond the pre-academic skills. Example like letter recognition, simple counting,
but can be mastered some of several slight words. Okay, so in that the severe mental retardation. In that during school age period, may be learned to talk and bit of elementary self-care skills, unlikely to progress beyond the pre-academic skills like example letter recognition, simple counting, but can be mastered some survivor slight words. Okay, so त्यांना आपण काय करणार की इट इज अ प्रोग्रेस, त्यांना आपण एक टास्क देणार. ओके, त्यांना स्किल्स प्रोव्हाइडेशन करणार आपण लेटर रिकॉग्नायझेशन साठी. ओके, सिंपल काउंटिंग साठी. ओके, सो त्यांना डिफिकल्टी सुद्धा होणार आणि त्यानंतर आपण त्यांना ट्रेनिंग सुद्धा त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार. For severe mental retardation, most adapt well to life in the community, in a group, homes, or with their family members. Okay, so यामध्ये काय की adapt of the well, okay, community in groups, okay, homes आणि the family members आपल्याला त्यांना. Okay, profound mental retardations, it is IQ level below 20. About 1 to 2% of mental retardations population. Most of these individuals have an identifiable neurological condition that is account for their mental retardation. So considerable impairment in the early childhood in sensoromotor functioning. So optimal development may be occurs in the highly structured environment. Okay, so त्यांना आपण मेन highly structured environment मध्ये optimal development करणार. त्यांची 1 to 2% of mental retardations populations आहे. ओके, सो त्यांना आपण आयडेंटिफायबल ऑफ न्यूरोलॉजिकल कंडिशन त्यांची इंडिव्हिज्युअल आपण त्यांना करायला लावणार. ओके, त्यानंतर आपण जे पण सेन्सोरोमीटर फंक्शन त्यांची इम्प्रूव्ह झाले त्या ठिकाणी आपण ते डेव्हलपमेंट करणार फॉर द थेरपीनुसार. सो या ठिकाणी मोटर डेव्हलपमेंट, सेल्फ केअर अँड द कम्युनिकेशन स्किल्स मे बी इम्प्रूव्ह इन ॲप्रोप्रिएट ट्रेनिंगनुसार. ओके, आपण त्यांना ॲप्रोप्रिएट ट्रेनिंगनुसार कम्युनिकेशन स्किल असेल किंवा सेल्फ केअर असेल किंवा मोटर डेव्हलपमेंट आपण त्यांच्यामध्ये करू शकतो. What are the causes of MR? MR चे causes बघू. It is a prenatal or the biological before the birth. Okay, prenatal during the birth. Okay, postnatal and the environmental like after the birth. So prenatal or biological like before the birth. So prenatal cause these are the originate during the conception or the pregnancy until before the birth are the chromosomal disorder such as trisomy. Okay, 1x एक्स्ट्रा क्रोमोझोम जर काय झालं तर आपण ट्रायझोमी बोलतो. डाऊन सिंड्रोम आपण त्याला असं बोलतो. क्लिन-फिल्टरन सिंड्रोम. ओके, फ्रॅजाइल एक्स सिंड्रोम, त्यानंतर पॅडर विलियम सिंड्रोम. ओके, त्यानंतर फिनेलकिटोन्युरिया अँड द विलियम सिंड्रोम. पेरिनेटल ड्युरिंग द बर्थ. सो मेंटल रिटार्डेशन्स मे बी ऑकर्स. इंट्रायुटरन डिसऑर्डर्स सच एज जसं की मेंटल ॲनिमिया असेल, त्यानंतर मॅटर्नल ॲनिमिया, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी, abnormal presentations of the fetus. Okay, umbilical cord accidents असेल किंवा मल्टिपल gestation असेल in some cases of twins. So triples असेल असू शकते किंवा quadrat असू शकतात and the other type of multiple births. Okay, so birth trauma may be resulting from of anorexia or the cutting of the oxygen supply to the brain. त्यानंतर perinatal during birth. So neonatal disorders such as intracranial hemorrhage, neonatal seizures, respiratory disorders, meningitis and encephalitis, head trauma at birth. Another postnatal and the environmental after birth. So mental retardations may be occurs due to head injuries, cerebral conscious, contusion or the laceration, infections like encephalitis, meningitis, malaria, German measles and the rubella. So demyelinating disorder जसे की पोस्ट इन्फेक्शन डिसऑर्डर असेल, पोस्ट इम्युनायझेशन डिसऑर्डर्स असेल. ओके, हे एन्व्हायरमेंटल आणि पोस्टनेटल कॉज आहे. ओके, सो पोस्टनेटल अँड द एन्व्हायरमेंटल आफ्टर द बर्थ. सो डिजनरेटिव्ह डिसऑर्डर जसे की रेड सिंड्रोम, हंटिंगटन डिसीज. ओके, पार्किन्सन डिसीज. सीझर डिसऑर्डर्समध्ये कोणता इपिलेप्सी, टॉक्सिक मेटाबॉलिक डिसऑर्डर सच एज रेस सिंड्रोम, लीड और मर्क्युरी पॉइझनिंग असेल. ओके, मालन्यूट्रिशन मध्ये स्पेशली लॅक ऑफ प्रोटीन अँड द कॅलरीज डिफिशियन्सी. Postnatal and the environmental after birth. So environmental deprivation such as psychosocial disadvantages, child abuse and the neglect, chronic social sensory deprivation. So signs and symptoms of mental retardations for failure to achieve development milestones, deficiencies in cognitive functions. ओके, फेल्युअर टू अचीव्ह डेव्हलपमेंट माइलस्टोन म्हणजे की ज्या एजपर्यंत त्याला जे अचिव्हमेंट करायचे, ओके, जी ऍक्टिव्हिटी करायची होती, जे डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये करायचे होते, सो त्या ठिकाणी तो फेल्युअर असणार. सो डेफिशियन्सी इन कॉग्निटिव्ह फंक्शनिंग असणार. ओके, डिक्रीज ॲबिलिटी टू लर्न. ओके, त्यांच्यामध्ये ॲबिलिटी लर्न करण्याची जी पॉवर आहे ती डिक्रीज होणार.
difficulty in expressions of emotions, psychomotor skills like deficit, and the difficulty in performing self-care activities. So neurologic impairments and seizures. So diagnosis कोणत्या कोणत्या करू शकतो आपण? हिस्ट्री टेकिंग लाईक MSc like mental status examinations, okay, physical examinations, okay, neurological examinations आपण त्यांच्यामध्ये करू शकतो. असेसमेंट ऑफ माइलस्टोन डेव्हलपमेंट, ओके, ॲज पर एजनुसार त्यांचे इन्व्हेस्टिगेशन्स इंक्लुडिंग जसे की युरिन अँड ब्लड इन्व्हेस्टिगेशन असेल, बायोकेमिकल स्टडीज असेल, हिअरिंग अँड स्पीच इव्होल्युशन असेल त्यांचं, ॲम्निओसेंटेसिस असेल इन प्रेग्नन्सीमध्ये, क्रोनिक फिलर सॅम्पलिंग इन क्रोनिक आपल्या प्रेग्नन्सीमध्ये, EEG इलेक्ट्रोएन्सिफिलोग्राम, ओके, आपण इलेक्ट्रोड्स अप्लाय करणार फॉर द हेड, ओके, सिटी स्कॅन MRI करणार, थायरॉइड फंक्शन TFH करणार, ओके, सायकोलॉजिकल टेस्ट जसे की स्टॅनफोर्ड बिनेट इंटेलिजन्स स्केल्स, ओके, व्हिस्लर इंटेलिजन्स स्केल्स फॉर चिल्ड्रन्स. त्यानंतर ट्रीटमेंट कोणत्या प्रोव्हाइड करू शकतो आपण त्यांच्यामध्ये? बिहेवियर मॅनेजमेंट साठी आपण बिहेवियर मॅनेजमेंट आपण त्यांना देऊ शकतो. एन्व्हायरमेंटल सपोर्ट सुपरविजन आपण त्यांच्यामध्ये देऊ शकतो इन मेंटल रिटार्डेशन चिल्ड्रन्समध्ये. मॉनिटरिंग द चाइल्ड डेव्हलपमेंट नीड्स अँड द प्रॉब्लेम्स, ओके, मॉनिटर करणार आपण त्यांचे डेव्हलपमेंट स्किल्स असेल ॲज पर त्यांचे नीड आणि प्रॉब्लेम्स. स्पीच अँड लँग्वेज थेरपी आपण त्यांच्यामध्ये प्रोव्हाइड करणार ॲज अ वोकेशनल ट्रेनिंग. सो फॅमिली थेरपी आपण त्यांना प्रोव्हाइड करणार फॉर द इन्व्हॉल्वमेंट ऑफ द ग्रुप. वोकेशनल ट्रेनिंग आपण त्यांना देणार की ॲज अ डेव्हलपमेंट ऑफ इंडिव्हिज्युअली. प्रिव्हेन्शन्स आपण कसं करणार त्यांच्यामध्ये? सो प्रिव्हेन्शन, प्रायमरी प्रिव्हेन्शन, सेकंडरी प्रिव्हेन्शन अँड द टर्शियरी प्रिव्हेन्शन. प्रायमरी प्रिव्हेन्शन लाईक डाएट, ओके, सपोर्ट ऑफ फॅमिली, इम्युनायझेशन्स करू शकणार, ओके, ॲज पर त्यांच्या कंडिशननुसार आपण त्यांना प्रॉपरली न्यूट्रिशन सप्लिमेंटेशन करणार, ओके. त्यानंतर प्रायमरी प्रिव्हेन्शन्समध्ये आपण जेनेटिक काउन्सिलिंग करणार, इम्युनायझेशन प्रोव्हाइड करणार फॉर मॅटर्नल रुबेलासाठी, ओके, ॲड्युकेट मॅटर्नल न्यूट्रिशन असेल सो आपण प्रोव्हाइड करणार. फॅमिली प्लॅनिंग जसं की साईज, स्पेसिंग अँड द एज ऑफ पॅरेंट्स. त्यानंतर ओके, एक्झामिनेशन्स करणार लाईक नो यूज ऑफ अल्कोहोल्स, ओके. त्यानंतर रेडिएशन पासून आपण मदरला दूर ठेवणार कारण की इट इज अ साईड इफेक्ट ऑन चिल्ड्रन्स फिटसवर. लाईक गेस्टेशन म्हणजे का प्रिनेटल केअर जसं की फिटल मॉनिटरिंग अँड द अवॉइडन्स ऑफ टेराटोजेनिक सबस्टन्सेस, एक्सपोजर टू रेडिएशन अँड द अवॉइडन्स ऑफ द अल्कोहोल्स. अनालिसिस ऑफ फिटस बाय एम्निओसेंटेसिस, फिटोस्कोपी, बायोप्सी अँड अल्ट्रासाउंड. चाइल्डहुडमध्ये काय प्रॉपर न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणार 1 to 6 मंथपर्यंत. डायटरी रेस्ट्रिक्शन फॉर स्पेसिफिक मेटाबॉलिक डिसऑर्डर्समध्ये आपण डाएट हे रेस्ट्रिक्शन ठेवणार. हजार्डस प्रिव्हेन्शन इन इन्क्लुडिंग चाइल्ड लाईक लीड पॉइझनिंग असेल, हेड इंजुरी असेल एक्सेट्रा. त्यानंतर सेकंडरी प्रिव्हेन्शन इन अर्ली डिटेक्शन्स अँड द प्रिव्हेन्शन्स ऑफ प्रिव्हेंटेबल डिसीज लाईक PKU, hypothyroidism, early detection of MR, mental retardations, psychiatric treatment for emotional and the behavioral problems. Tertiary prevention, training in occasional, physical and the social areas. Rehabilitation is aimed at reducing the disability and to provide optimal functioning in the children or child with the mental retardations. या ठिकाणी आपला टॉपिक हा संपलेला आहे, मेंटल रिटार्डेशन्स, ओके. सो आपण त्यामध्ये काय काय बघितलं होतं की मेंटल रिटार्डेशनच्या अगोदर IQ लेवल असेल, ओके, इट इज नॉट अ डिसीज, इट इज अ कंडिशन आहे, ओके. सो ही डिसीज नाही, ही कंडिशन ही आपण रिकवर करू शकतो. त्यानंतर आपण बघितलं IQ लेवल, ओके. त्यानंतर आपण बघितलं साइन अँड सिम्पटम्स और कॉजेस ऑफ मेंटल रिटार्डेशन्स, ओके. टाइप्स ऑफ मेंटल रिटार्डेशन, माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर अँड द प्रोफाउंड, ओके. साइन अँड सिम्पटम्स ऑफ मेंटल रिटार्डेशन्स, डायग्नोस्टिक इव्होल्युशन ऑफ मेंटल रिटार्डेशन्स. त्यानंतर आपण बघितलं होतं मॅनेजमेंट, ओके. मॅनेजमेंट आपण कसं करू शकतो? फॅमिली बिहेवियर, ओके, वोकेशनल ट्रेनिंग असेल, एन्व्हायरमेंटल सुपरविजन असेल, इन्क्लुडिंग ऑल. त्यानंतर प्रिव्हेन्शन करणार आपण प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी. प्रायमरी म्हणजे काय? जेनेटिक काउन्सिलिंग असेल, ओके, एन्व्हायरमेंटल सुपरविजन असेल, ओके. त्यानंतर डाएट असेल, न्यूट्रिशनल असेल, ओके, ऑल दॅट, इम्युनायझेशन असेल. सेकंडरीमध्ये आपण काय बघितलं होतं? सेकंडरी म्हणजे जे पण डिटेक्शन करणार आपण ज्यामुळे डिसीज स्प्रेड होऊ शकतात त्यांना, ओके, अर्ली डिटेक्शन करणार आणि प्रॉपरली आपण मेंटल रिटार्डेशनसाठी ट्रीटमेंट फॉलो करणार. सायकेट्री ट्रीटमेंट होऊ शकतो आपण इमोशनल बिहेवियरल प्रॉब्लेमसाठी. टर्शियरी प्रिव्हेन्शन आपण काय करणार? वोकेशनल ट्रेनिंग त्यांना प्रोव्हाइड करणार, ओके, लाईक फिजिकल असेल, सोशल एरियामध्ये, ओके, इन्क्लुडिंग ऑल दॅट. सो रिहॅबिलिटेशन आपण त्यांना देऊ शकतो फॉर द ॲबिलिटी अँड द प्रोव्हाइडिंग द ऑप्टिमल फंक्शनिंग इन द चाइल्ड विथ मेंटल रिटार्डेशन, ओके. सो या ठिकाणी आपला हा टॉपिक संपलेला आहे, मेंटल रिटार्डेशन,
ओके. सो मेंटल रिटार्डेशन ही चाइल्डहुड प्रॉब्लेम आहे. चिल्ड्रन्समध्ये हा मोर म्हणजे 1 in 1000 मध्ये आपल्याला बघायला भेटतो मेंटल रिटार्डेशन. ओके. यासाठी स्पेशल स्कूलसुद्धा कम्युनिटीमध्ये आपल्याला बघायला भेटतात. ओके. थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन वॉचिंग दिस व्हिडिओ अँड अटेंडिंग प्रॉपरली लेक्चर. ओके. थँक्यू सो मच.